आपल्या त्या प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझ्या मुलाने मुलीने काहीतरी इनोव्हेटिव्ह करायला पाहिजे, पण ते करणार कसं? एक सिंपल तुम्हाला टेक्निक सांगतो, मॅशअप नावाची, की कॉर्पोरेटमध्ये इनोव्हेशनसाठी खूप जास्त प्रमाणामध्ये यूज करतात आणि हे मुलं त्यांच्या लेवलला खूप चांगल्या पद्धतीने शिकू शकतात आणि करू शकतात. एक मॅशअप म्हणजे काय? मॅशअप म्हणजे दोन वेगळ्या गोष्टींचं फ्युजन. एका गोष्टीची प्रोसेस आपण दुसऱ्या गोष्टीमध्ये टाकलं की इनोव्हेशन होतं. एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला देतो. ज्यावेळी पहिल्यांदा मर्सिडीज बेन्झ गाड्या बनवायच्या त्यावेळी एक एक गाडी बनवायची. मग आला हेनरी फोर्ड, त्याने असेंब्ली लाईन टाकली आणि त्या असेंब्ली लाईनने गाड्या पटपट बनवायला सुरुवात केल्या आणि एका दिवसामध्ये भरपूर गाड्या बनवायला सुरुवात झाल्या. आता मॅकडोनाल्डना ज्यावेळी आपलं फास्ट फूड तयार करायचं होतं त्यावेळी त्यांनी बर्गरसाठी ही असेंब्ली लाईन उचलली आणि बर्गर बनवण्यासाठी पूर्णपणे असेंब्ली लाईन टाकली. म्हणजे फूडमध्ये कारमधलं इनोव्हेशन उचललं आणि फूडमध्ये टाकलं आणि तुमचं इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट तयार केलं. आता अरविंद आय केअरने ज्यावेळी अरविंद आय केअरचे हॉस्पिटल्स टाकले, त्यांना सुद्धा आय हॉस्पिटल्समध्ये आय सर्जनचा टाईम जो होता सर्जरी करण्याचा तो कमी करायचा होता. त्यांनी मॅकडोनल्डमधनं ही असेंब्ली लाईनची आयडिया उचलली आणि आय हॉस्पिटलमध्ये आय सर्जनची एफिशियन्सी वाढवण्यासाठी टाकली. म्हणजे कारमधलं इनोव्हेशन फूडमध्ये आलं आणि फूडमधलं इनोव्हेशन आय हॉस्पिटलमध्ये आलं. आहे की नाही गंमत? अशा पद्धतीने मुलं फार वेगवेगळ्या पद्धतीने कनेक्टिंग द डॉट म्हणतात. अशा प्रकारे एखादी गोष्ट आपण गावाकडे बघितली ती आपण आपल्याकडे यूज करू शकतो का? शहरामध्ये एखादी गोष्ट ती आपण आपल्या गावात यूज करू शकतो का? आपण खेळताना काय बघतो ते आपण अभ्यासात यूज करू शकतो. अशा प्रकारे कनेक्टिंग द डॉट करू शकतात. त्यांची ती पॉवर जास्त असते. फक्त आपण त्यांना तशा प्रकारचं ट्रेनिंग करायला पाहिजे आणि तशा प्रकारचं कोचिंग द्यायला पाहिजे.